नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघणार आहोत आजचे तूर या पिकाचे बाजारभाव बातमीपत्र। शेतकरी मित्रांनो, तुरीच्या बाजारातील भाव पातळी कायम आहे। तुरीचे भाव ऐन अवकेच्या हंगामातही टिकून आहे। दुसरीकडे तुरीची बाजारातील आवक कमीच आहे। सरकार आयात वाढविण्याचा प्रयत्न करत आहे, पण आयातीवरील देखील मर्यादा दिसून येते। परिणामी तुरीचे भाव 9,500 ते 10,500 रुपयाच्या दरम्यान टिकून आहेत। तर आज कोणत्या ठिकाणी मिळतोय तुरीला सर्वात जास्त भाव, चला तर मग सविस्तर जाणून घेऊया। हिंगोली या ठिकाणी तुरीला कमीत कमी 9,300 रुपये तर जास्तीत जास्त 10,300 रुपये भाव मिळतोय। तर लातूर मध्ये कमीत कमी 7,310 रुपये तर जास्तीत जास्त 10,404 रुपये भाव मिळतोय। तर जालना या ठिकाणी कमीत कमी 7,000 रुपये तर जास्तीत जास्त 9,800 रुपये भाव मिळतोय। तर अकोला या ठिकाणी कमीत कमी 8,500 रुपये तर जास्तीत जास्त 10,200 रुपये भाव मिळतोय। तर अमरावती मध्ये कमीत कमी 9,500 रुपये तर जास्तीत जास्त 10,300 रुपये भाव मिळतोय। तर यवतमाळ या ठिकाणी कमीत कमी 9,200 रुपये तर जास्तीत जास्त 9,820 रुपये भाव मिळतोय। मालेगाव या ठिकाणी कमीत कमी 6,460 रुपये तर जास्तीत जास्त 9,600 रुपये भाव मिळतोय। तर आर्वी या ठिकाणी कमीत कमी 8,900 रुपये तर जास्तीत जास्त 9,800 रुपये भाव मिळतोय। नागपूर या ठिकाणी कमीत कमी 9,000 रुपये तर जास्तीत जास्त 10,150 रुपये भाव मिळतोय। हिंगणघाट या ठिकाणी कमीत कमी 8,000 रुपये तर जास्तीत जास्त 10,700 रुपये भाव मिळतोय। जालना या ठिकाणी कमीत कमी 5,975 रुपये तर जास्तीत जास्त 10,099 रुपये भाव मिळतोय। तर छत्रपती संभाजीनगर मध्ये जातप्रत पांढरा कमीत कमी भाव मिळतोय 7,450 रुपये तर जास्तीत जास्त भाव मिळतोय 9,800 रुपये। देऊळगाव राजा या ठिकाणी जातप्रत पांढरा कमीत कमी भाव मिळतोय 7,000 रुपये तर जास्तीत जास्त भाव मिळतोय 9,000 रुपये। तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे तूर या पिकाचे बाजारभाव। अशाच प्रकारचे सर्व पिकाचे बाजारभाव तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राइब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।